जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी-यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 126व्या डिग्री सर्टिफिकेट कन्व्होकेशन बाबत आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये कन्व्होकेशन सर्टिफिकेट बाबत आपण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत. ज्यामध्ये अप्लाय करण्याची शेवटची तारीख काय आहे, अप्लाय करण्यासाठी कोणत्या अभ्यासक्रमाला किती फी लागणार आहे, त्यानंतर सर्टिफिकेटला अप्लाय करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे. त्यानंतर रेग्युलर आणि सप्लिमेंटरी कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट म्हणजे काय? नेमकी कोणकोणत्या सर्टिफिकेट्सला अप्लाय करू शकतं आणि डिग्री सर्टिफिकेटला अप्लाय केल्यानंतर ते तुम्हाला कधी भेटणार याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळं 126व्या कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेटला अप्लाय करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अप्लाय करण्यापूर्वी हा बघा. कारण का की जर का तुम्ही अप्लाय करण्यामध्ये जर का चूक केली तर तुमच्या सर्टिफिकेट मिळायला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. पुढच्या 5 मिनिटात आपण महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. सगळ्यात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, 28 जून रोजी एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं. ते परिपत्रक एकदा वाचूया आणि त्याचा अर्थ आपण समजून घेऊया. यामध्येच तुम्हाला अप्लाय करण्याची डेट ही पण माहिती भेटेल आणि बाकी पण काही महत्त्वाच्या पूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. सगळ्यात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी सांगितलेलं आहे की 126वा पदवी प्रदान समारंभ हा जो काही होणार आहे, तो तुमचा सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2025 दरम्यान घेतला जाणार आहे. जो नेहमी डिसेंबर, जानेवारी किंवा कधी-कधी फेब्रुवारी महिन्यात पण घेतला जातो, तो आता सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2025च्या दरम्यान डिग्री सर्टिफिकेट प्रदान करण्याचा जो काही समारंभ आहे, तो घेतला जाणार आहे. त्यासाठी त्यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024च्या झालेल्या एक्झाम आणि आता एप्रिल-मे 2025 मध्ये झालेल्या जे काही एक्झाम आहे, तसेच जे विद्यार्थी डिस्टन्स लर्निंगमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024ला पास आउट झालेले आहे. त्याच्यामध्ये काही विद्यार्थी डिग्रीचे असतील, डिप्लोमाचे असतील, या सर्व विद्यार्थ्यांना काय केलं जाणार आहे, पदवी प्रदान करण्यासंदर्भात ॲप्लिकेशन हे सुरू करून देण्यात आलेले आहे. ज्यामध्ये त्यांची डेट जी काही दिलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 1 जुलै ते 14 ऑगस्ट आहे. हे काळजीपूर्वक बघा. काय आहे? 1 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत ते काय करू शकता? विना विलंब म्हणजे विदाऊट लेट फी अप्लाय करता येईल. तर दिनांक 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान लेट फीसह तुम्ही काय करू शकता? अप्लाय करू शकता. यदा कदाचित जर का पुढची 10 दिवस, 15 दिवस जर का मुदत वाढवली, म्हणजे ते सप्टेंबर महिन्याच्या 15 सप्टेंबरपर्यंत होऊ देखील शकतं. त्याबद्दलचे अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनल आणि Telegram चॅनलमार्फत दिल्या जातील. तुम्ही त्या काळजीपूर्वक बघा. ओके. यासोबत आता अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, तर त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट्सला अप्लाय करण्यासाठी तुम्ही unipune.ac.in या संकेतस्थळावर तुम्ही अर्ज करायचा आहे. तो कसा करायचा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. ओके. मी पुढच्या काही महत्त्वाच्या सूचना देतो, त्या काळजीपूर्वक लिसन करा. या अर्जासोबत तुम्हाला रिक्वायर्ड जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते म्हणजे मूळ गुणपत्रिका अपलोड करणं आवश्यक आहे. आता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, मला माहिती आहे की प्रश्न आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024च्या उत्तरपत्रिका अजून सॉरी रिझल्ट जे काही आहे, मूळ उत्तरपत्रिका किंवा गुणपत्रिका आपण ज्याला म्हणतो, त्या अजून महाविद्यालयापर्यंत आलेल्या नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील भेटलेला नाही. ज्या विद्यार्थ्यांना भेटला त्यांनी तो रिझल्ट ओरिजिनल स्कॅन करून टाकायचा आहे. आता जसं एप्रिल-मे 2025च्या जे काही एक्झाम झाल्या, त्याचे निकाल वन बाय वन लागण्याचं काम सुरुवात झालेलं आहे. बट अजून त्या विद्यार्थ्यांना फक्त ऑनलाईनच निकाल भेटलेला आहे. ऑफलाईन निकालाची हार्ड कॉपी त्यांना भेटलेली नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करावं, की तुमचा जो काही निकाल आहे, तर त्या निकालावर तुमचे महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा सी किंवा एक ऑथराइज्ड सिग्नेचर आणि स्टॅम्प घेऊन तुम्ही काय करायचा आहे, तो स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचा आहे. म्हणजे तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंटची पण कल्पना तुम्हाला भेटलेली आहे. ओके. तर या ठिकाणी आपण तुम्हाला बघू शकतो, की अप्लाय करण्याची जी काही डेट आहे विदाऊट लेट फी 1 जुलै ते 14 ऑगस्ट आहे. ज्यामध्ये प्रोफेशनल जे काही कोर्सेस आहेत त्याला ₹410 फी घेण्यात येणार आहे. तर नॉन प्रोफेशनल कोर्स म्हणजे बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी यांना ₹310 फीज आकारण्यात येणार आहे. मागच्या वर्षी 290 होती, यावेळेस 310 आणि 390च्या जागी ₹410 करण्यात आलेले आहे. तर लेट फीसह म्हणजे 200 ते ₹250 लेट फी तुमची चार्ज केली जाते. तर लेट फीसह तुम्ही 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान तुम्ही अप्लाय करू
शकता. तर प्रोफेशनल कोर्सला तुम्हाला ₹685 लागतील. तर नॉन प्रोफेशनल कोर्सला लेट फीसह ₹510 तुम्हाला लागणार आहे. आणि इथं अप्लाय करण्यासाठी तुम्ही अप्लाय फॉर रेग्युलर कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट्सवर तुम्ही क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येईल. आज दिनांक 2 जुलै 2025 रोजी तुम्हाला या पद्धतीचा प्रॉब्लेम येत असेल काही विद्यार्थ्यांना, द लिंक टू द रेग्युलर कन्व्होकेशन सेरेमनी इज ओपन टू स्टुडंट हू पास इन ऑक्टोबर 2024 और एप्रिल 2025. जरी त्या विद्यार्थ्याचा पी-आर-एन नंबर आत्ताचाच एप्रिल 2025चा किंवा ऑक्टोबर 2024चा असला, तरी तुम्हाला असा एरर येत आहे. हा एरर दिनांक 3 जुलै 2025 पर्यंत किंवा तत्पूर्वी लवकर रिमूव्ह करून देण्यात येईल. त्याच्यामुळे तुम्ही 3 किंवा 4 जुलै नंतर तुम्ही या फॉर्मला काय करू शकता, अप्लाय करू शकता. मग यामध्ये तुम्ही युनिव्हर्सिटी स्टुडंट्स आहात का? ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची म्हणजे जे महाविद्यालय पुणे विद्यापीठाशी अफिलिएटेड आहे, त्यांनी या ठिकाणी युनिव्हर्सिटी स्टुडंट हे सिलेक्ट करायचं आहे. ऑटोनॉमस स्टुडंट कुणी सिलेक्ट करायचं आहे, तर बघा की आता मागच्या वर्षीपासून किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षीपासून जे विद्यार्थी ऑटोनॉमस कॉलेजमध्ये आहेत, पण ते पुणे विद्यापीठाशी अफिलिएटेड आहे, ते विद्यार्थी या ठिकाणी ऑटोनॉमस स्टुडंट म्हणून सिलेक्ट करतील. अंडर 125 कोर्स स्टुडंट म्हणजे नेमके कोणते? डिप्लोमाले विद्यार्थी. ओके. किंवा ज्यांचं डी-टी-एल म्हणूया किंवा पी-जी-डी-एम-एल-टी म्हणूया, पी-जी-डी-बी-एम म्हणूया किंवा एम-एस-सी हेल्थ सायन्स आहे किंवा बी-एस-सी वाईन टेक्नॉलॉजी आहे. अशाशी रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत जे 125 कोर्स अंतर्गत येतात, ते विद्यार्थी या ठिकाणी काय करू शकता? हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आणि जे विद्यार्थी स्कूल ऑफ ओपन लर्निंग किंवा डिस्टन्स लर्निंग मोडला आहे, ते विद्यार्थी हा ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. तर या पद्धतीने तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना मी दिलेल्या आहे. निश्चितच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 126 या कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट्स बाबत तुम्हाला त्याची लास्ट डेट कधीची आहे, फी किती आहे, रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय आहे, याची माहिती तुम्हाला भेटली. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे इथं रेग्युलर आणि सप्लिमेंटरी कन्व्होकेशन म्हणजे काय? तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस अप्लाय करायला जाता, तर या ठिकाणी तुम्हाला अ, असे वेगवेगळे सर्टिफिकेट्सला अप्लाय तुम्ही करू शकता. म्हणजे कोणकोणते? तर इथं तुम्ही रेग्युलर सर्टिफिकेट हे कोणासाठी आहे? तर जे विद्यार्थी ऑक्टोबर, नोव्हेंबर 2024 आणि एप्रिल 2025च्या परीक्षेत पास आउट झाले, त्या विद्यार्थ्यांसाठी हा 126 रेग्युलर कन्व्होकेशन आहे. जे विद्यार्थी त्याच्या अगोदरच्या एक्झाममध्ये पास आउट झालेले आहे, म्हणजे एप्रिल 2024 आणि त्याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये पास आउट झालेले असतील, तर त्या विद्यार्थ्यांना सप्लिमेंटरी कन्व्होकेशनमध्ये त्यांना अप्लाय करावं लागेल. ओके. काही विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेट्स ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे, तर त्यांना डुप्लिकेट किंवा त्यांना पुन्हा एखादी कॉपी जर का मिळवायची असेल, तर त्यासाठी ते इथे डुप्लिकेट कन्व्होकेशन सर्टिफिकेट्सला अप्लाय करू शकतात. काही विद्यार्थ्यांना जर का होम वेवर इट मे बी कन्सर्न सर्टिफिकेट पाहिजे असेल, तर ते या ठिकाणी अप्लाय करू शकता. काही विद्यार्थी रँक होल्डर असतात, त्यांना रँक होल्डरचं सर्टिफिकेट या ठिकाणातून अप्लाय करून मिळता येतं. अप्लाय फॉर मीडियम सर्टिफिकेट्स म्हणजे त्याला काही विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट्समध्ये मीडियम सर्टिफिकेट्स जर का करायचं असेल, म्हणजे त्याला काय म्हणू आपण की वेगळ्या लँग्वेजमध्ये करायचं असेल, तर ते या ठिकाणी अप्लाय करू शकता. नंतर ट्रान्सक्रिप्ट ज्याला पाहिजे ते करू शकतात आणि इथं त्यांनी भेटण्याची डेट पण सांगितलेली आहे. काही विद्यार्थ्यांना डुप्लिकेट मार्क लिस्ट किंवा स्टेटमेंट ऑफ मार्कशीट पाहिजे नसेल, तर ते पण या ठिकाणी अप्लाय करू शकता. डुप्लिकेट पासिंग सर्टिफिकेट कारण तुम्हाला माहिती आहे की रिझल्ट हार्ड कॉपी बरोबर पासिंग सर्टिफिकेट येतं. त्यासाठी तुम्ही इथे डुप्लिकेट पासिंग सर्टिफिकेट्स अप्लाय करू शकता. आता या विद्यार्थी मित्रांनो बघा, की जे विद्यार्थी आता 126 या कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट्सला अप्लाय करणार आहे, त्यांना सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात जी काही कन्व्होकेशन सेरेमनी घेतला जाईल, त्यानंतर त्यांना ते सर्टिफिकेट डिस्ट्रिब्यूट त्यांच्या ॲड्रेसवर डिस्ट्रिब्यूट केलं जाईल. त्यामुळं पत्ता देत असताना तुम्ही तुमचा करंटली पत्ता द्या. म्हणजे काही विद्यार्थी जर का शिक्षणानिमित्त पुण्याला गेलेले होते, बट ते राहायला काही त्यांच्या गावी आहे. तर त्यांनी आता जर का ते गावाला स्थायिक होणार असतील, तर गावाचा पत्ता देणं अपेक्षित आहे. त्यांच्या त्यांच्या घरी ते सर्टिफिकेट्स हे भेटून जाईल. ओके. सप्लिमेंटरी कन्व्होकेशनला जर तुम्ही अप्लाय केलं, तर 30 दिवसाच्या आत तसं पाहायला गेलं तर 8 किंवा 15 दिवसाच्या आतच ते सर्टिफिकेट्स तुम्हाला भेटलं जातं. सप्लिमेंटरीला कुणी अप्लाय करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे, की जे विद्यार्थी एप्रिल 2024 आणि त्याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये पास आउट झालेले असतील, त्यांनी काय करायचं आहे, सप्लिमेंटरी कन्व्होकेशनमध्ये अप्लाय करायचं आहे. ओके.
या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्णतः माहिती पाहिलेली आहे. म्हणजे कन्व्होकेशन सर्टिफिकेट्स म्हणजे काय? रेग्युलर म्हणजे काय? सप्लिमेंटरी म्हणजे काय? ते बघितलं. डिग्री सर्टिफिकेट्स तुम्हाला कधी भेटणार त्याची पण माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर अशाच नवीन-नवीन माहितीसाठी आपण पुन्हा भेटूया. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 126 कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट्सला अप्लाय कसं करायचं याबाबत आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. त्यामध्ये काही तांत्रिक चुका आहे त्या लवकर दुरुस्त केल्या जाईल आणि त्या दुरुस्त केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करण्यात येईल. व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच तुम्ही काय करा, सर्टिफिकेट्सला अप्लाय करा. अदरवाईज तुम्ही जर का चुकीची माहिती भरली, तर ते सर्टिफिकेट्स तुम्हाला भेटणार नाही. तत्पूर्वी एक महत्त्वाची माहिती अशी आहे, की ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी याच्या अगोदरच्या 125व्या सर्टिफिकेटसाठी अप्लाय केला होता, बट त्यांना भेटलं नसेल, त्यांनी पुणे विद्यापीठाचं जे काही सर्टिफिकेट सेक्शन आहे, त्याला तुम्ही मेल करू शकता किंवा तिथं प्रत्यक्ष जाऊन भेटलं, तरी तुम्हाला ते सर्टिफिकेट दिलं जाईल. अन्यथा तुम्हाला पुन्हा नव्याने काय करावं लागेल, अप्लाय करावं लागेल. ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही जर का ऑनलाईन रिझल्ट कॉपी वरती स्कॅन करून किंवा त्याला सही शिक्का मारून स्कॅन करून अपलोड केलं नाही. जसंच्या तसंच जर का अपलोड केलं, तर तुम्हाला कदाचित सर्टिफिकेट भेटणार नाही. ते रिजेक्टेड केलं जाईल. त्याच्याकरता तुमचा जो काही रिझल्ट आहे, जर का आता ऑनलाईन कॉपी असेल, तर ती ऑनलाईन कॉपी काय करा, प्रिंट आउट करा. कॉलेजमध्ये जाऊन त्याचं व्हेरिफिकेशन करा आणि त्याचा सही शिक्का घेऊन मग ते स्कॅन करून तुम्ही अपलोड करू शकता. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, की कशा पद्धतीने स्कॅन केली जाते आणि अपलोड केली जाते, ती माहिती आपण सेपरेट बघूया. तोपर्यंत तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तसेच तुम्हाला काही या रिलेटेड काही क्युरी असेल, तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. पुन्हा भेटू. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.